शिवगड येथे सुरू असणारा भगवद्गीतेचा हा नाम यज्ञ आणि ह्या यज्ञामधील आजची कीर्तन रूपी सेवा सद्गुरूंच्या कृपेनं आणि मुक्ताताईंच्या सौभाग्यानं माझ्यापर्यंत आलेली आहे। या सेवेकरता निवडलेला अभंग सर्वांच्या हृदयस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा नामाचं महात्म्य सांगणारा 4 चरणांचा अभंग। मगाशीच प्रणव दादा मला वाटते प्रवचन ज्यांचं झालं त्यांनी सुंदर नामाचं महात्म्य सांगितलं आणि काल देखील प्रमोद दादा त्यांच्याकडून ही चित्ताविषयी ऐकायला मिळालं। मग म्हटलं हा अभंग निवडायला काही हरकत नाही, कारण कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे नाम। आणि तुकोबारायांनी या अभंगामध्ये तेच सांगितलेलं आहे। काय म्हणताय तुकोबा? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्याल सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो। तुकोबाराया म्हणताय की या कलियुगामधलं समाधानाचं साधन मी तुम्हाला सांगतोय, कारण समाधानाची इच्छा सर्वांनाच आहे पण बाजारामध्ये ती विकत मिळत नाही। असं समाधान कशाने मिळत असेल तर ते भगवंताचं नाम सदा घेतल्यानं मिळतं आणि भगवंताची सगुण निर्गुण वर्णनपर कथा ऐकल्यानं किंवा केल्यानं ते समाधान चित्ताला प्राप्त होतं। आणि हे समाधान जे प्राप्त होतो त्याचा परिणाम असा होतो की ते जो समाधान आतमध्ये मिळालेलं आहे ते सर्वांगातून बाहेर पडतं आणि मग तुकोबाराया म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो। या नामाचा या साधनाचा परिणाम माझ्यावर असा झाला आहे की मी सर्व वैश्विक सुखांचा ज्या हरिसुखामध्ये अंतर्भाव आहे ना ते ब्रह्मसुख, त्या सुखाचे अलंकार मी परिधान केले, नवे नवे ज्ञान भक्ती वैराग्याचे मी दागिने घातलेले आहेत आणि याचा परिणाम असा झाला मी आनंदाने डुलत आहे असं तुकोबाराया सांगतात। आणि मग तुकोबाराया काय म्हणतात? या नामाचा परिणाम असा होतो की मी कुठे आहे काय करत आहे याचं देखील मला भान राहत नाही। असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा। तुकोबाराया म्हणतात देहात असून ही देहाचा निराश करून जी विदेही अवस्था मी प्राप्त करून घेतलेली आहे त्याला एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नाम आणि भगवंताची कथा। याच्यामुळे मी काय झालं देहाचा निराश केला आणि देहात असून सुद्धा विदेही अवस्था भोगत आहे, कारण देह हा आपल्याला भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळाला पण त्याच्यापेक्षा सुद्धा देह असण्यामध्ये जेवढं समाधान आहे तेवढंच देहाच्या निराशामध्ये समाधान असल्यामुळं या नाम साधनेचा परिणाम माझ्या तुकोबारायांच्यावर झालेला आहे। आणि तुकोबाराया म्हणतात असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा। आणि अशी अवस्था कशामुळे झाली तर सदा नाम घेतल्यानं सदा भगवंताची कथा ऐकल्यानं आणि केल्यानं माझी ही अवस्था झाली। नवे नवे तुकोबारायाने तरी शेवटी सांगितलं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो ने दुपाप पुण्यांगा। तुकोबाराया म्हटले आम्ही आता अग्निरूप झालो, म्हणजे वाच्यार्थानं अग्निरूप जरी असलं तरी लक्षार्थानं इथं काय घ्यायचंय मी ज्ञानरूप झालो। आणि ज्ञानरूप झालेलो असल्यामुळं विधेय अवस्था भोगत असल्यामुळं आम्ही जसं अग्नीला विटाळ नाही तसं आमच्या अंगाला कर्म जरी केलं तरी पाप पुण्य स्पर्श करू शकत नाही। सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। तुकोबारायांनी या ठिकाणी साधन सांगितलं आणि साधनाचा आपल्यावर होणारा परिणाम म्हणजे साधन आणि प्राप्त होणारे साध्य, हे दोन्ही सुद्धा या अभंगातून आपल्याला काय होतंय पाहायला मिळतं। तुकोबारायांनी साधन कोणतं केलं तर सदा नाम घेण्याचं साधन केलं आणि याचा परिणाम काय झाला तुकोबारायांनी विधेय अवस्था भोगली, नवे नवे ज्ञानरूप झाले। ज्ञानरूप झाल्यामुळे पाप पुण्य अंगाला लागलं नाही आणि पाप पुण्य अंगाला लागलं नाही म्हणजे पुढचा जन्म घेण्याचं काही कारण उरत नाही। सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। सदा सांगितलं, सदा म्हणजे काय? सतत। सदा म्हणजे सतत, सदा नामचिंतन, सदा नामस्मरण आणि सदा समाधान। आमचं असं होतं कदा कदा नामचिंतन आणि कदा कदा समाधान। आम्ही तेवढं काहीतरी निमित्त असेल तर नाम घेतो, म्हणजे कदा कदा नाम घेत असल्यामुळं आमचं समाधान सुद्धा कसं आहे कदा कदा समाधान आहे। मग तुकोबाराया सदा म्हणतात आणि भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेत तेच सांगितलं सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले।
भगवंत सुद्धा तेच सांगतात, सदा म्हणजे सतत. जो सतत माझं नाम घेतो ना त्याच्यामुळे काय होतं, यम म्हणे कवनाते यमावे, दम म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. ज्या वेळेला यम म्हणजे चित्त निग्रह करता यम गेला आणि म्हटला आता कुणाचा निग्रह करावा, कारण ज्याचा निग्रह करायचा आहे ते चित्त अगोदरच नामाकडे वळलेलं आहे. त्यामुळे मी आता यमन कुणाचं करावं. दम म्हणाला मी आता दमन कुणाचं करावं. दम म्हणजे इंद्रिय निग्रह. मी इंद्रिय निग्रह कुणाचा करू, कारण का ज्याचा निग्रह करावायचा आहे, ज्या इंद्रियांचा, ते इंद्रिय आधीच भगवंताच्या नामाकडे वळलेली असल्यामुळं मी आता दमन कुणाचं करावं. आणि तीर्थे तरी म्हणाली मी आता काय खाऊ, कारण पाप शिल्लकच राहिलेलं नसल्यामुळं, दोष वखदासी नाही, एवढंही पाप शिल्लक न राहिल्यामुळं हा कशाचा परिणाम आहे तर सततं कीर्तयन्तो माम, सतत सतत सतत. आणि भगवंताने सुद्धा घोष सांगितला, ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीच करीते विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. इथं तुकोबराय सुद्धा घोष म्हणतात आणि भगवंत सुद्धा नामाचा घोष म्हणतात. तर ऐका, शास्त्र आपल्याला दोन प्रकारचं नामस्मरण सांगतं, एक उपांशु नामस्मरण आणि एक घोष नामस्मरण. उपांशु नामस्मरण कशाला म्हणायचं तर फक्त स्वतःलाच ऐकू येईल एवढ्याच आवाजात म्हणणं, याला उपांशु नामस्मरण म्हणावं. आणि घोष कशाला म्हणायचा, आपण नाम घेत असताना आपल्या भागातील, आपल्या परिसरातील सर्वांच्या कानावर जे नाम पडतं, इतक्या मोठ्याने आपण जे नाम घेतो ना त्याला घोष नाम संकीर्तन म्हणतात. आता आपण या ठिकाणी जे करत आहोत, जे आम्ही नाम संकीर्तन करतो, ते तुमच्या कानापर्यंत पोहोचतं की नाही, बोला की महाराज मंडळी, पोहोचतो ना. म्हणजे याला काय म्हणायचं, नाम घोष. तो कसा, विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबरायांनी या नामाचं महात्म्य जाणलं, कारण तुकोबरायांना माहिती होतं की ज्ञानी दुर्लभ आहेत, फार दुर्लभ आहेत ज्ञान संपादन करणं. पण माझे भक्त कसे आहेत, जे नाम घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन ते म्हणजे भगवंताचं नाम घ्यावं. आणि नाम घेत असताना कसं घ्यायला सांगितलं, सदा घ्यायला सांगितलं, कदा घ्यायला सांगितलेलं नाही. सदा सदा नाम घेतल्यानं सदा सदा समाधान प्राप्त होतं. आणि ऐका, भागवत स्कंदामध्ये ब्रह्मदेवजी यांनी सुद्धा काय इच्छा व्यक्त केली बघा. ब्रह्मदेव म्हणतात भागवत स्कंदामध्ये की वृंदावनामध्ये जे वृक्ष पाषाण जे आहेत त्यांना गोप गोपिकांच्या रजधुळीचा लाभ होतो. कुणाला होतो, वृंदावनातील वृक्षांना आणि पाषाणांना तिथल्या कुणाचा, गोप गोपिकांच्या पायाच्या धुळीचा लाभ होतो. तसंच त्या गोप गोपिका जे नाम घेतात ना ते श्रवण करण्याचा सुद्धा लाभ त्या वृक्षांना आणि पाषाणांना होतो. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की मला सुद्धा जर जन्म मिळायचा असेल तर त्या वृंदावनातील वृक्षाचा किंवा पाषाणाचा मिळावा, अशी ब्रह्मदेवानी इच्छा प्रकट का केली, कारण महात्म्याने नाम घेतल्यानंतर ते नाम जर कानावर पडलं तरी सुद्धा या जीवाचा उद्धार होतो. जड जीवा तारण हरी एक. आपल्याला हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे माऊलीने की जड आणि जीव उद्धारण्याची ताकद कशामध्ये असेल तर ती नामामध्ये ताकद आहे. म्हणून काय केलं पाहिजे, भगवंताचं नाम कधी घेतलं पाहिजे, सदा नाम घेतलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हटले, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आता या ठिकाणी समाधान मनाला सांगितलं, बुद्धीला सांगितलं. अंतःकरण चतुष्टयापैकी चित्त नावाचा एक घटक आहे. आपले काका असे सांगत असतात की चित्त नावाचा जो घटक आहे अंतःकरण वृत्तीमधला, त्याचा स्वभाव असा आहे, त्यांना एखादा जर पदार्थ जीवाच्या किंवा स्वतःच्या आवडीचा जर पकडला तर सहसा तो सुटत नाही. म्हणून आत्मानंद हा विषय कुणाचा व्हावा तर चित्ताचा व्हावा. याकरता काय केलं पाहिजे तर चित्त हे सतत नामामध्ये मग्न केलं पाहिजे. मग याच्यामुळे काय होईल, चित्ताचं द्रवीभवन होऊन चित्त नामाकार होईल. आणि चित्त एकदा नामाकार झालं की चित्त हळूहळू त्याची व्यग्रता कमी होईल. आणि व्यग्रता कमी झाली की ते स्वस्थ होईल. आणि काल प्रमोददादांनी सांगितलं, आपण सगळ्यांनी ऐकलं की चित्त शांत आणि शुद्ध झाल्याशिवाय चित्तामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब प्रकट होत नाही किंवा झालेलं प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही. म्हणून चित्ताची शांती, चित्ताची शुद्धी ही आणि चित्ताची शांती सगळ्यात महत्वाची आहे. मग हे कशाने होतं तर काका आपल्याला सांगतात की निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे केलं की चित्त शुद्ध आणि शांत व्हायला मदत होते. आणि एकदा का चित्त शुद्ध आणि शांत झालं की मग आतलं प्राप्ताचीच प्राप्ती आपोआप झाल्याशिवाय राहत नाही. माझे चित्त तुझ्या पाया
प्रत्येक ठिकाणी अंतःकरण चतुष्टयपैकी चित्तालाच महत्व दिलं, कारण चिंतने तद्रूप होता येतं, या चित्तामुळे होता येतं. म्हणून इथं तुकोबारायांनी समाधान सांगितलं, पण ते चित्तामध्ये समाधान सांगितलं. बर, समाधान तुम्हाला आम्हाला संसारातून मिळालं जर असेल, असं कोणी असेल तर जरा सांगा बरं हात वर करून, मला ताई समाधान मिळालं. कोण आहे का? कोण आहे का? कोणी नाही. कारण जिथं शोधायचं कसं आहे बघा, सुख समाधान शांती, सुख समाधान शांती हा चैतन्याचा परिणाम असल्यामुळं तो संसारातील जड पदार्थामध्ये राहू शकत नाही. आणि संसारातले सगळे पदार्थ कसे आहेत? जड आहेत. ते जडाचा परिणाम नसल्यामुळं समाधान हा चैतन्याचा परिणाम आहे. त्यामुळे ते भगवंताच्या नामामध्येच समाधान मिळणार आहे. आणि समाधान बाजारामध्ये किती जरी पैसे दिले तरी सुद्धा आपल्याला समाधान प्राप्त होणार नाही. कारण का? भागवत एका शास्त्रामध्ये असं सांगितले, अर्थानाम अर्जनम क्लेशस तथैव परिपालनम नाशे दुःखम वये दुःखम धिक अर्थान क्लेशकारिणः. मला वाटतं पंचदशी मधला हा श्लोक आहे. पंचदशी मध्ये असं सांगितलेलं आहे की विषय संपादन करत असताना कष्ट, विषय सांभाळत असताना कष्ट, आणि विषय जर नष्ट झाले तर मग कष्टच कष्ट. त्यामुळं कष्टाच असल्या विषयांचा धिक्कार असो, पंचदशीकार म्हणतात, असल्या विषयांचा धिक्कार असो म्हणतात. कारण समाधान त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही. नवे नवे आद्य श्री शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलं, शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चैन लग्नम गुरोरंग्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. आद्य श्री शंकराचार्यांनी सांगितलं की शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम, शरीरामध्ये समाधान नाही, सौंदर्यामध्ये समाधान नाही. चांगली पत्नी सौंदर्यवती मिळाली तरी सुद्धा समाधान टिकत नाही. नवे नवे सगळ्या विश्वाचं जरी यश आपल्या पायाशी लोळण जरी घेत असलं तरी सुद्धा समाधान प्राप्त होणार नाही. नवे नवे मेरू पर्वता एवढी संपत्ती जरी मिळाली तरी सुद्धा आपल्याला समाधान प्राप्त होत नाही. कारण संपत्तीचं कसं आहे माहितीये का? वृक्षाच्या सावलीसारखी संपत्ती आहे. झाडाची सावली सकाळी कुठल्या दिशेला असते? बोला की. पश्चिमेला असते. दुपारच्या वेळेला स्वतःच्या खाली असते, आणि सायंकाळच्या वेळेला पूर्वेकडे असते, आणि संध्याकाळी कुठल्या दिशेला असते? नाही, जागा आहे काय बघितलं? संध्याकाळी तिचा पत्ता नसतो. अगदी हे कसं आहे, संपत्ती अशीच आहे, ही चंचल आहे. म्हणून तर माऊलींनी वासुदेवाच्या अभंगामध्ये सांगितले बघा, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. मग आद्य श्री शंकराचार्य जरी म्हणत असतील की आपल्याला समाधान कुठे कुठे नाही, शरीरामध्ये समाधान नाही. कारण शरीर जसं लहानपणी असतं तसं तरुणपणी नसतं, आणि जसं तरुणपणी असतं तसं म्हातारपणी नक्कीच नसतं, आणि जसं म्हातारपणी असतं तसं एके दिवशी जातं. म्हणून तर त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला असत म्हटलं. आधी आहे, आता फक्त भासमान आहे, आणि काही दिवसानंतर ते असणार नाही. त्यामुळे शरीरावरचं समाधान टिकू शकत नाही. नवे नवे सौंदर्य जरी किती जरी मिळालं तरी ठराविक वय झाल्यानंतर केस पांढरे होणार, सुरकुत्या पडणार. किती जरी फेशियल केलं तरी सुद्धा सुरकुत्या ह्या पडणारच. म्हणजेच काय आहे, सौंदर्यावरचं सुद्धा समाधान टिकत नाही. नवे नवे बघा समाधानाचं कसं आहे. समजा एखादा सायकलवरून जर चालत असेल आणि त्याच्या शेजारहून जर गाडीवाला गेला तर सायकलवाल्याला कधीपर्यंत समाधान असतं? जोपर्यंत तो एकटा जात असतो तोपर्यंत त्याला समाधान. शेजारून गाडीवाला गेलं की सायकलवाल्याचं समाधान गेलं. गाडीवाल्याच्या समोरून जर 4 व्हीलर गेली तर 2 व्हीलर वाल्याचं समाधान गेलं, आणि 2 व्हीलर वाल्याजवळून जर एखादी कोणती मर्सिडीज वगैरे गेली तर त्याचं देखील समाधान गेलं. म्हणून संसारामध्ये समाधान हे एकाच गोष्टीवर टिकू शकत नाही. आमचं काय झालंय, आम्ही जिथं शोधायचं तिथं शोधत नाही, नको तिथं शोधू लागलो असल्यामुळं आम्हाला जर संतांनी मार्ग सांगितला असेल की बाबांनो तुम्हाला समाधान शोधायचं आहे ना, तर आपले गुरुवरी आपल्याला समाधानाची व्याख्या सांगतात की सम्यक आधान, अंतःकरण वृत्तीचे सम्यक आधान म्हणजे समाधान. मी उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाल्लं की मला समाधान वाटलं, ही व्यवहारातली व्याख्या इथं अपेक्षित नाही. समाधान कशाला म्हणायचं तर प्राप्त परिस्थितीमध्ये चित्त किंवा मन दोलायमान होऊ न देणं याला म्हणायचं समाधान. आमचं कसं होतं, अनुकूल परिस्थिती झाली प्राप्त झाली की समाधान, आणि प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली की असमाधान. म्हणून तुकोबाराया म्हणतायत की जीवाचं असं आहे की अनुकूल प्राप्त झालं की समाधान वाटतं, प्रतिकूल
पणा प्राप्त झाला तर काय वाटतं, असमाधान वाटतं. म्हणून तुकोबराया म्हटले, हे तुमचं चित्तातलं समाधान जर तुम्हाला टिकवायचं असेल तर एकच करा, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. या चित्ताला समाधानामध्ये ठेवा, कारण या चित्तानंच काय होता येतं, चिंतने चिंतने तद्रूपता. या चित्तानं जर पांडुरंगाचा ध्यास घेतला, आणि तुकोबराया म्हणतात थोडे आहे थोडे आहे. तुकोबरायाने सांगितलं परमार्थ खूप सोपा आहे, पण चित्ताचं जर सहकार्य आपल्याला लागलं तर परमार्थ अवघड नाही. शरीरानं परमार्थ करायचं नाही, कारण शरीरानं परमार्थ हा कृतीचा परमार्थ होतो, आणि अंतःकरण वृत्तीनं जर परमार्थ केला तर तो विचाराचा परमार्थ होतो. आणि आपले काका आपल्याला नेहमी सांगतात की भक्ती ही भावनामय जेवढी असते तेवढीच ती विचारमय देखील असली पाहिजे. हा भावनांचा कल्लोळ विचारांच्या मार्गाने भगवंतामध्ये नेऊन विलीन करायचा, आणि या प्रवाहामध्ये हा जीव भाव आत्मस्वरूपामध्ये विसर्जित करायचा. हे ज्याला जमलं त्याचे अंतःकरण वृत्तीमधलं समाधान कधीही बिघडत नाही. असं समाधान तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं सदा समाधान. तुकोबरायांनी साधन जे सांगितलं त्या साधनातून आपल्याला साध्याची प्राप्ती करायची आहे, म्हणजे सदा समाधान या चित्ताला प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सतत 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 भगवंताचं नाम घेतलं तर या चित्ताला काय प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं. ज्या समाधानाची आपल्याला अपेक्षा आहे पण संसारामध्ये ते समाधान मिळत नाही, ते समाधान कुठे आहे, माझ्या भगवंताच्या एका नामामध्ये आहे, आणि ते भगवंताच्या कथेमध्ये आहे. आणि कथा ऐकणं किंवा कथा करणं ही देखील एक थोर भक्ती आहे. कशी बघा, कारण गर्ग महर्षी सांगतात कथादिश्वती गर्गहा, कथेमध्ये रमणं ही देखील एक भगवंताची मोठी भक्ती आहे. कारण कथा करत असताना, कथा ऐकत असताना भगवंताच्या यश कीर्ती याचं काय होतं, या गुणांचा सहवास आपल्याला लाभतो, आणि हा सहवास भगवंताच्या गुणांचा लागल्यामुळं आपलं प्रेम जे आहे ते काय होतं, भगवंताचं वृद्धिंगत होतं, म्हणजे वाढतं. म्हणून जेवढं नामाला महात्म्य दिलं तेवढंच कशाला महत्व दिलं, भगवंताच्या सगुण आणि निर्गुण कथांना सुद्धा तुकोबरायांनी महत्व दिलं. याचं कारण काय, चित्तातलं समाधान ढळू नये म्हणून. मग संत जर सांगत असतील आपल्याला तर संतांचं ऐकलं पाहिजे, कारण संतांच्या ठिकाणी या जीवाला काय व्हायला पाहिजे, या जीवाचा उद्धार झाला पाहिजे असे संतांना वाटतं, म्हणूनच आपण संतांचं ऐकायचं. मग हे संत भेटतात कुठे हो, संत आपल्याला पोशाखावरून ओळखू येत नाहीत. मग कशावरून ओळखायचे संत, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाप्स्यसि. भगवंत म्हणतात की संत कुणाला म्हणायचं, महात्मा कुणाला म्हणायचं, जो सुख आल्यानंतर हुरळून जात नाही आणि दुःख आल्यानंतर होरपळून जात नाही. म्हणजे सुखानं त्याला काय होत नाही, संतोष होत नाही, आणि दुःखानं ज्याच्याजवळ विषाद निर्माण होत नाही त्याला संत म्हणायचं. आणि असे जर संत तळमळीने सांगत असतील सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. म्हणून तुकोबरायांनी सांगितलेलं साधन तुम्ही वापरायचं. कारण नाथ बाबा सुद्धा सांगतात हरि बोला देता हरि बोला घेता, सर्व कार्य करिता हरि बोला, हरि बोला एकांती हरि बोला लोकांती, देह त्यागांती हरि बोला, हरि बोला हरि बोला. सतत सतत भगवंताचं नाम घ्या, कारण एकमेव समाधान टिकवायचं जर कोणतं कारण असेल तर ते भगवंताचं नाम. पण भगवंताचं नाम घेत असताना त्या नामाचा आणि माझा काय संबंध आहे, नामधारक नामी आणि नाम ही जी त्रिपुटी आहे यांचा अभेद झाला पाहिजे. असा नाम घेण्यामध्ये जर अभेद झाला, कारण काका आपल्याला सांगतात साधना, ज्यावेळी तू नाम घेशील ना भगवंतासमोर बस म्हणतात काका, आणि तोच मी आहे या नामातून त्याचा काय करतो अनुभव घे. कारण नाम घेणारा, नाम आणि नामी ही त्रिपुटी जेव्हा लय पावेल ना, हा अभेद जेव्हा होईल ना, त्याच वेळेला कसं नाम घेतलं जाईल, सदा नाम घेतलं जाईल. आणि त्याचा वृत्तीवर काय परिणाम होईल तर समाधान चित्तामध्ये निर्माण होईल. आणि या समाधानाचा परिणाम काय झाला बघा, तुम्हाला आम्हाला जर आनंद झाला तर तो आनंद आमच्या इंद्रियातून ओसंडून वाहतो. एखादा जर आनंद झाला तर आपोआप आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. तसं तुकोबराया म्हटले की मला समाधान इतकं प्राप्त झालंय की मी काय केलं, सर्व सुखाचे अलंकार धारण केले, आणि सर्व सुख म्हणजेच ब्रह्मसुख आणि ज्ञान भक्ती वैराग्याची दागिने सुद्धा मी परिधान केली. कारण भगवंताचं नाम घेत असताना त्याच्यामध्ये ज्ञान पाहिजे, भगवंताचं नामस्मरण करत असताना त्याच्यामध्ये भक्ती पाहिजे, आणि भगवंताचं नाम घेत असताना वैराग्य सुद्धा सांगितलं. आणि ज्ञान भक्ती वैराग्याचे दागिने परिधान करून सर्व सुखाचे दागिने परिधान करणं म्हणजेच काय तर ते ब्रह्म मी आहे याचा अप्रोक्ष अनुभव घेणे. तुकोबराया म्हणतात की याचा अनुभव घ्यायचा, तोच मी आहे.
काका सांगतात ना आम्हाला, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मग याचं नुसतं कृतीनं होणार नाही, तर हे विचारानं होईल. म्हणून इथं काय करायचं, अंतःकरण वृत्तीचं म्हणजे चित्त, याला सांगायचं सतत कुणाचं चिंतन कर, माझ्या भगवंतांचं चिंतन कर. याचा परिणाम काय होईल, अभंगाचं दुसरं चरण. असं सर्व सुख जर हवं असेल, आणि या सुखाची अपेक्षा तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे, पण आम्ही संसारामध्ये सुख शोधू लागलो. पण सुख कुठे आहे, तर सुख एका भगवंताच्या नामामध्ये सुख सांगितलं. आमचं काय झालं, सुख शोधण्याचा पत्ता चुकतो आणि आयुष्य जरी संपलं तरी सुख अद्यापही आपल्याला सापडत नाही. किंबहुना माऊलीने सांगितले ना, सुखाची व्याख्या सांगितली, तेथे जे होय तया नाम सुख. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, आणि तेथे जे होय तया नाम सुख. अंतःकरणामध्ये समाधानाची वृत्ती प्रकट होते ना, त्यालाच सुख म्हणावं. कारण मन काय होतं किंवा चित्त कोणत्याही परिस्थितीमध्ये दोलायमान होत नाही, ते स्थिर राहतं. हे स्थिर राहण्याचं ठिकाण म्हणजे भगवंताची कथा आणि भगवंताचं नाम. मग सगळ्यांनी आम्ही विचारलं तुकोबरायांना, काय हो तुकोबराया, तुम्ही आम्हाला सांगता हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, पण तुम्ही नाम घेता का? तुकोबराया म्हटले, अरे आम्ही तर आमचा तो धंदाच आहे. गोविंदाचे पोवाडे जन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. तुकोबराया म्हटले, आम्ही नाम घेतो नाही, आमचा तर तो धंदाच आहे. कारण का, आम्ही नामाचे धारक आहोत. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. तुकोबराया म्हटलं, आम्ही तर नामाचे धारकच आहोत, आम्ही नामालाच धारण केलेलं आहे. त्यामुळं न लगे जाणावे, न लगे नेनावे. बघा ऐका, लहान बाळ जे असतं त्याला काहीच कळत नाही असं नाही बरं. लहान बाळाला जर एखादी पैशाची नोट दाखवली तर ती 10 रुपयाची आहे का 500 रुपयाची आहे, काही कळत नाही. बाळाला औषध घ्यायचं का नाही हेही कळत नाही. बाळाला कोणते कपडे घातल्यानंतर मी चांगला दिसतो हेही कळत नाही. पण त्याला काहीच कळत नाही असं नाही, त्याला आई मात्र कळते. आणि ज्याला आई कळते त्याला बाकीचं काही नाही कळलं तरी चालतं. म्हणजेच कसं बघा, लहानपणी आपण सगळे हा अभ्यास देऊन आलोय बरं का. एखादं लहान बाळ जर रडत असेल आणि बाळ रडत असताना त्याची आईनं काय केलं, त्याला झोपाळ्यामध्ये घातलं आणि गेली पाणी भरायला, आणि ती येई तोपर्यंत बाळानं रडायला सुरू केलं. प्रत्येकाने गल्लीतल्या आल्या, बाळ्या 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 म्हणून त्याला थोपटलं, अंगारलं, पांजर सगळं केलं, पण बाळ काय रडायचं थांबलं नाही. आई धावत आली, उठा ग म्हटली, आणि बाळाला नुसता हात लावल्याबरोबर बाळ रडायचं शांत. हेच इथं तुकोबराया सांगतात, आम्हाला एक नाम साधन माहिती असल्यामुळं आम्हाला बाकीचं काही नेण्याचं आणि जाणण्याची सुद्धा गरज नाही. न लगे जाणावे नेनावे. एक आई जाणल्यामध्ये जर सगळं जाणणं असेल तर भगवंताचं एक नाम जाणण्यामुळे सगळं जाणणं आहे. म्हणून तुकोबराया म्हटले, न लगे जाणावे नेनावे. आम्हाला काहीही नेण्याची आणि जाणण्याची गरज नाही, कारण आम्हीच नामाचे धारक आहोत. अहो तुकोबराया, बरोबर आहे, तुम्ही नाम धारक आहात आणि याचे सगळे दागिने सुद्धा अंगावर धारण केलेले आहेत, पण ते ज्ञान तरी काय, भक्ती म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय हो? कारण वैराग्याचे शिरोमणी तुकोबराया जर असतील तर सर्वांनाच माहिती आहे की शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा ज्या व्यक्तीनं परत पाठवला त्याला काय म्हणायचं, वैराग्य. आम्हालाही वैराग्य आहे, पण वैताग आहे का वैराग्य आहे आपल्याला? आमच्याजवळ क्षणिक वैराग्य आहे. एखाद्याला स्मशानात पोचवायला गेलं की तिथं गेल्यानंतर फक्त आपल्याला वाटतं आयुष्यामध्ये काहीही अर्थ नाही, यानं जाताना काहीही नेलेलं नाही. हे फक्त कुठपर्यंत, स्मशानामध्ये त्याला अग्निसंस्कार देऊन घरी येई तोपर्यंतच असते. घरी ते आल्यानंतर बायकोनं गरम गरम चहाचा, आल्याचा चहा दिला की चहा, आता घरी आल्यानंतर त्याचा एकच विचार, तो काय म्हणतो की आता काय आयुष्यात अर्थ नाही, आता बस एक ज्ञानेश्वरी आणि एक तुकाराम गाथा, याच्याशिवाय मी आता बोलणार नाही, असं म्हणून घरी येतो, स्नान वगैरे करतो, बायको आल्याचा चहा ओतून देते, चहाच्या घोटाबरोबर ती ज्ञानेश्वरी आणि गाथा चहाच्या तळात कुठे बसतो त्याचं तुला सुद्धा समजत नाही. आमचं सुद्धा असंच आहे, क्षणिक वैराग्य आहे, स्मशान वैराग्य म्हणतात त्याला. किंवा आपल्याला सुद्धा बघा, एक बाळ झाल्यानंतर त्या वेदना इतक्या असह्य होतात की आम्ही सुद्धा म्हणतो आता दुसरं बाळ आम्हाला नको, पण हे क्षणिक आलेलं वैराग्य आहे. तुकोबराया म्हणतात हे वैराग्य नाही, ह्याला वैताग म्हणतात. वैताग. आम्हाला असं वाटतं की घरी बास बास किती संसार करायचा, संसारामध्ये सुख नाही, समाधान नाही, बास आता काकांच्या इथं शिवगडला जाऊन मुक्काम. अभ्यास वर्ग ताई कधी संपतोय आता आपला? उद्या संपल्यानंतर परवापर्यंत जर कोणी थांबत असाल तर बघा, थांबाल काय कोण? आपल्याला जर खरंच संसाराचा एवढा जर वैताग आला असता तर आपण शिवगड सोडून परत घरी गेलो नसतो. म्हणजे आम्हाला जे आहे, म्हणजे याचा अर्थ असं नाही सांगायचं की संसार सोडा. अहो आपले रामदास स्वामी सोडा म्हणतात काय, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. काय म्हणतात, आधी नेटका प्रपंच करा,
विवेकानं करा, कारण नेटका करिता फिका होत जातो. जितका तुम्ही नेटका प्रपंच कराल तेवढी त्या संसारावरची आसक्ती कमी होते. म्हणजेच काय काय खरं काय खोटं हे आपल्याला संसार नेटका केल्यानंतरच समजतं बरं का. संसार नेटका करत असताना समजतं की या संसारामध्ये काय सुख आहे. कधीपर्यंत सुख असतं, कधीपर्यंत सुख असतं, जोपर्यंत हे शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंत सुख असतं. पण शहरातला आम्हाला काय माहिती नाही, पण खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की एकदा का वृद्धाप्य काळ जवळ आला की सहसा त्या व्यक्तीला घरामध्ये काय होत नाही, किंमत दिली जात नाही. कारण का बाईल म्हणे खरं मरता तरी बरे आणि नाशी येले घर थुंकून या. घरातली बाई सुद्धा म्हणते, म्हणजे सुनबाई जर आलेली असली आणि सासरे बुवा जर वयस्कर झालेले असतील तर ती सुनबाई सुद्धा म्हणते म्हाताऱ्यानं घर थुंकून थुंकून घाण केलं. ही परिस्थिती येते. म्हणजे संसारामधलं सुख हे मिळतं पण टिकत नाही. कारण तुकोबराया जर टिकत असते तर कधीच म्हटले नसते सर्व सुखाची या आशा जन्म गेला आणि क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी काहीच न करती मजवा चुनी. सज्जा युद्ध सुखाची मांडणी नेन तू काही अध्यंत. फक्त आपलं हित जर कोण जाणत असतील तर ते म्हणजे संत आहेत. आणि हे संत जर आपल्याला सांगत असतील तरी बाबांनो हा तुम्हाला आनंद उपभोगायचा असेल, हे समाधान चित्तामधलं जर टिकवायचं असेल तर एकच करा. काय करा? सदा नाम घोष करू हरी कथा. सतत 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 भगवंताचं नाम घ्या. कारण भगवंताने भगवद्गीतेमध्ये माऊलीने माझ्या भगवंताच्या मुखातून सांगितलेले आहे. आपला राहण्याचा पत्ता सांगतायत बरं का. मी तो वैकुंठी नसे वेळू एकू भानुबिंबही न दिसे. वरी योगी यांची माणसे उमरडून जाय. मी तयापासी पांडवा हरपलो गिवसावा. जेत नाम घोष बरवा करीती माझा. अरे अर्जुना, तुला जर मला शोधायचं असेल ना, मी वैकुंठात सापडणार नाही, मी तुला योग्यांच्या मनात सुद्धा सापडणार नाही आणि त्या सूर्यामध्ये सुद्धा तुला मी सापडणार नाही. पण माझा जिथं नामघोष करतात ना माझे भक्त, त्या ठिकाणी मी तुला नक्की सापडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी समाधानाचं साधन सांगितलं. आणि भगवंत जर आपल्याला भगवद्गीतेमधून सांगत असतील, माझी माऊली भगवंताच्या मुखातून सांगत असतील की भगवंताच्या राहण्याचा पत्ता कुठं आहे, जिथं माझं नाम तिथंच मी तुला सापडेन. मग माझं बऱ्यापैकी ताई सर्व महिलांच्याकडे फार लक्ष असतं. कारण एक घरातली महिला जर शिक्षित झाली तर अखंड कुटुंब शिक्षित व्हायला वेळ लागत नाही. शिक्षित म्हणजे ते साक्षर आणि निरक्षर हे नव्हे, अध्यात्मातली साक्षरता मी बोलते बरं का. कारण महात्मा ज्योतिबा फुले असं नेहमी म्हणतात, एक पुरुष शिक्षित झाला तर एकच व्यक्ती शिक्षित होते, पण एक स्त्री परमार्थामध्ये जर शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महिलांनी काय केलं पाहिजे, अध्यात्म आपल्या घरातला वाढवला पाहिजे. आणि लहान मुलांच्या संस्कार सुद्धा महिलाच वाढू शकतात. त्यामुळे महिलांना माझं जास्त लक्ष असतं आणि महिलांनाच माझं आग्रहाचं असं सांगणं असतं की आम्ही म्हणतो नाम घ्या नाम घ्या, तरी सुद्धा बऱ्याच महिला काय म्हणतात, आम्हाला नाम घ्यायला वेळ नाही. काय म्हणतात, आम्हाला नाम घ्यायला वेळ नाही. तुम्ही माप म्हणता हो ताई, तुम्ही नाम घ्या म्हणून. आम्ही नाम घ्यायचं कधी? सकाळी उठल्यापासून घरातली कामं, नंतर जॉब, संध्याकाळ आले की घरात, नंतर सकाळी परत भाजीला काय, सकाळी झाले की परत संध्याकाळच्या भाजीचं काय, एवढा सगळा व्याप सांभाळत असताना आम्हाला नाम घ्यायला वेळ नाही. पण आपल्या काकांचंच सांगणं असं आहे, उपद्व्याप कमी केले की आपाप भगवंताचं नाम घ्यायला वेळ मिळतो. सगळं कीर्तनकारांनी किंवा प्रवचनकारांनी कथाकारांनी सांगितलेलं आम्हाला पटतं, पण पटलेला आत रुजत नाही. याचं कारण काय सांगू का? काकांचा जर दृष्टांत दीप जर कुणी वाचला असेल तर त्याच्यामध्ये काकांचा एक सुंदर दृष्टांत आहे. काका म्हणतात, एका लहान बाळानं चिंचुका जर गिळला किंवा पैसे गिळले तर आई वडील काय करतात, त्या बाळाला पकडतात, पळत 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 डॉक्टरांच्याकडे येतात आणि डॉक्टरांना सांगतात, डॉक्टर साहेब माझ्या मुलानं चिंचुका गिळला. डॉक्टर काय म्हणतात, काकांसारखे डॉक्टर असतील तर अगदी शांत. काका म्हटले, काळजी करू नका, 1 चमचा एरंडेल पाजा, सकाळी निष्ठून जाईल. हा दृष्टांत झाला. पण सिद्धांत काय, आम्ही देखील ग्रंथ वाचतो, ग्रंथातलं ज्ञान आत्मसात करतो, पण घरी गेल्यानंतर संसार सत्यत्वाचं एरंडेल पितो आणि ऐकलेले सगळं निष्ठून जातं. आणि मग तुकोबराया म्हटले, असं समाधान वृत्ती आतमध्ये असेल तर आपोआप चेहऱ्यावरती काय होतं, समाधान दिसू लागतं. काकांच्याकडे जर आपण पाहिलं तर किती समाधान आहे. आम्हाला काकांच्याकडे बघितल्यानंतर जर इतकं समाधान वाटत असेल तर काकांना किती समाधान वाटत असेल. म्हणून हे समाधान आपल्या ठिकाणी असं जर राहावं असं वाटत असेल तर एकच करा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. असो ऐसा कोटे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. बघा, आता नाम घेत असताना किंवा आनंदाने टाळ्या वाजवत असताना आपण कुठे आहोत
किंवा किती उड्या मारतो याचं देखील भान राहत नाही। ही ताकद नामाची ताकद आहे, हे समाधान फक्त नामामध्ये आहे। आणि म्हणून तुकोबराया म्हटले, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा। आम्ही देहात असताना सुद्धा देहाचा निराश केला आणि मग विधेय अवस्थेमध्ये आम्ही काय करतो आहोत, वावरत आहोत। बघा, तुकोबरायांचं जर चरित्र वाचलं तर त्याच्यामध्ये जिजाऊ आईसाहेबांच्या सोबत तुकोबरायांचा सुंदर प्रसंग आहे, ऐका बरं का। जिजाऊ आईसाहेबांचा भाऊ जेवण्याकरता येणार होता, खूप आनंद झाला होता म्हणजे जिजाऊ आईसाहेबांना। आवली आईसाहेब म्हणतात, माझा भाऊ येणार, भाऊ येणार। मग तुकोबरायांनी सांगितलं, जिजाऊ आईसाहेबांनी, काय हो, माझा भाऊ येणार आहे, तुमचा मेहुणा येतोय, तुम्ही आज भंडारा किंवा कोराडा डोंगरावरती जाऊ नका, आज तुम्ही याच ठिकाणी थांबा, माझ्या भावासोबत तुम्ही जेवण करा। तुकोबराया कधी सहसा ऐकत नव्हते, पण तुकोबराया म्हटले, कधीच ही आवली माझ्याकडे काही मागत नाही, आज मागते तर या ठिकाणी थांबावं। म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, तुझं आवरले की हाक मार, मी तुळशी वृंदावन जवळ भजन करतो म्हणे। हे भजन करत बसले तुकोबराया आणि या ठिकाणी इतका आनंद झाला कुणाला, जिजाऊ आईसाहेबांना। एक तर भाऊ येणार आणि दुसरं म्हणजे कधीही न ऐकणाऱ्या नवऱ्यानं ऐकलं, आमचे नवरे नेहमीच ऐकतात, त्यामुळे आनंद होण्याचं काहीच कारण नाही, कधीतरी ऐकलं तर आनंद। म्हणून आई साहेबांना त्या इतका आनंद झाला की आनंदामध्ये जेवणामध्ये मीठ घालायच्या विसरल्या। भाऊ आला, दोघांनाही पानं मांडलेली आहेत, पानं मांडली, दोघंही जेवतायत। जेवण करत असताना तुकोबराय विधेय अवस्थामध्ये, काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेनो मुखे, या अवस्थेमध्ये तुकोबराया असल्यामुळं तुकोबराया आपल्या आनंदानं जेवताय, ढेकर सुद्धा दिला। पण जिजाऊ आईसाहेबांच्या भावानं काय केलं, ह्यात मीठ नाही त्यात मीठ नाही असं करत करत कमी जेवले। खूप वाईट वाटलं की इतके दिवसाने माझा भाऊ आला पण नीट जेवला नाही। तुकोबरायांच्याकडे भाऊ गेल्यानंतर गेल्या आणि म्हटल्या, काय हो, कारण आईसाहेब नंतर जेवायला बसल्या आणि समजलं जेवणात मीठ नाही। मग तुकाराम महाराजांच्या जवळ गेल्या आणि आईसाहेब काय म्हणतायत की काय हो म्हणे, घरच्या मालकाने जर सांगितलं असतं तर मी दुरुस्ती केली असती, तुम्ही जरा म्हणायचं होतं ना, अगं आवले जेवणात मीठ नाही, मी ताटाला तरी मीठ वाढलं असतं म्हणे। तुकोबराया म्हटले की आवले काय सांगावं, काय खातो आम्ही कासया सांगाते, अगं आवले आम्ही आमच्या जर परिस्थितीत नसेल तर तुला त्याचं काय सांगावं म्हणे। माझी या देहाची मज नाही चाड, तुकोबराया म्हटले, माझी या देहाची मज नाही चाड आणि कोठे करू कोड आणि कांचे, माझ्याच देहाची मला आठवण नसते आवली आणि मी काय दुसऱ्याच्या देहाचं सांगू म्हणे, कसं जेवण झालं होतं आणि मीठ घालायचं काम कुणाचं, तुझं का माझं, बोला की कुणाचं काम। आईसाहेब म्हटल्या, माझंच। मग तुझं काम असताना तू माझ्यावर कशाला चिडते म्हणे। म्हणजे तुकोबरायांची ही विधेय अवस्था यातून आपल्याला पाहायला मिळते। पण ही विधेय अवस्था प्राप्त कशामुळे झाली तर त्याला एकच साधन, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। हे समाधान प्राप्त झालेलं असल्यामुळं कशामध्ये मीठ आहे काय कशामध्ये जास्त झालं आमचं आम्हाला सुद्धा समजत नाही। कोण तुकोबराया म्हणतात, आमचं असं आहे का, जरा आपापलं परीक्षण करून बघायचं। आम्हाला घरामध्ये जर मीठ चुकून जरी जास्त पडलं तरी तक्रार केल्याशिवाय आम्ही राहत नाही। जास्त झाले तरी तक्रार आणि कमी झाले तरी आम्ही तक्रार करतो। आणि संत जर म्हणत असतील की माझी या देहाची मज नाही चाड, मी देह विधेय अवस्थेमध्ये असल्यामुळं आवले त्याच्यामध्ये मीठ आहे का नाही आहे काय कसं केलंस मला काही देणं घेणं नाही, आम्ही नामाचे धारक, आम्ही फक्त नाम घेतो आणि त्या नामामध्ये इतकं मग्न होतो की आमचं समाधान बिघडू शकत नाही। मग हे समाधान जर मिळालं असेल आणि आतलं समाधान जर उचंबळून जर बाहेर येत असेल तर तुकोबराया म्हटले याची एकच अवस्था होते की देहात असून सुद्धा विधेय अवस्था आपली प्राप्त होते। मग देहात असून विधेय अवस्था म्हणजेच काय तर देह असताना आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते, पण देह निरासामध्ये जो आनंद आहे तो देहामध्ये आनंद नाही संत सांगतात। म्हणजे देह असताना सुद्धा इतकी विधेय अवस्था प्राप्त होते की त्या नामस्मरणामध्ये माझा किती वेळ गेला आणि मी कुठे बसलो याचं देखील आपल्याला भान राहत नाही। म्हणून नामाला महात्म्य दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलियुगातलं साधन सांगितलं। मगाशी मी प्रणव महाराजांचं या ठिकाणी प्रवचन ऐकलं, त्यांनी सांगितलं कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन कोणतं, कलियुगी उद्धार हरीच्या नामे। या कलियुगामध्ये एका भगवंताच्या नामानं उद्धार होतो, म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा, वेळोवेळा म्हणा, सदा म्हणा, सदा म्हटला तर सदा समाधान, कधी कधी म्हटला तर कधी कधी समाधान। मग सदा समाधान पाहिजे असेल तर सदा भगवंताचं नाम घेतलं पाहिजे। आणि तुकोबरायाने विधेय अवस्था सांगितलं, असो ऐसा कोठे आठवची नाही,
देहीच विदेही भोगुदशा. तुकोबराया म्हटले की विधेय अवस्था म्हणजेच काय, मी ज्या ठिकाणी बसलो आहे आणि भगवंताचं नाम घेत आहे, नाम घेत असताना जगाचा विसर पडणं, नवे नवे देहाचा सुद्धा विसर पडणं, याला म्हणायचं विदेही अवस्था. आणि या अवस्थेचा परिणाम काय होतो तर तुकोबरायांनी सांगितलं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झालो. संत सांगतात की ज्यावेळेस संत बोलतात त्यावेळेला वाच्यार्थ भाव घ्यायचा नाही, लक्षार्थानं घ्यावं लागतं. वाच्यार्थ म्हणजे अग्निरूप झालो. आम्हाला वाटतं अग्निरूप झालो म्हणजे काय, तर अग्निरूप झालो म्हणजे ज्ञानरूप झालो. आणि ज्ञानरूप झाल्याचा परिणाम काय झाला तर कर्मातून घडणारं पाप आणि पुण्य आमच्या अंगाला लागत नाही. यथायथांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. भगवंत बोलतात की भगवंत सांगतात की प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये काड्या आणि काटक्या जर टाकल्या तर तो अग्नी त्याला काय करतो, भस्मसात करतो. तसं ज्ञानाग्नी काय करतो, संचित आणि क्रियमान कर्म भस्मसात करतो. म्हणजेच काय तर या जीवाची आत्मज्ञानानं कर्तृत्व आणि भोक्तृत्व भ्रांती केलेली असल्यामुळं क्रियमानाचा लेप लागत नाही. ज्ञानाग्नीनं संचित कर्म जळून जातं आणि प्रारब्ध बाधित होतं. म्हणून पाप आणि पुण्य आम्हाला स्पर्श करू शकत नाही. आता तुकोबराय ठीक आहे, तुम्ही म्हणता आमच्या अंगाला पाप लागू नये, पण तुकोबरायांनी पाप आणि पुण्य दोन्ही म्हटलं. ऐकताय ना, काय म्हटलं, पाप ही म्हटलं, पुण्य ही म्हटलं. आमची धडपड पाप मिळवण्यासाठी आहे का पुण्य मिळवण्यासाठी आहे? बोला की, पुण्य मिळवण्यासाठी आहे. तरी तुकोबराय इथं काय म्हणतात, पाप तर नकोच पण पुण्य पण नको. याचा अर्थ काय, का हो तुकोबराया, आम्ही तरी पुण्य कमाई करण्यासाठी धडपड करतोय आणि तुम्ही तर पापाबरोबर पुण्य पण लागू नको म्हणताय. कारण कसं आहे माहितीये का, पाप म्हणजे ही लोखंडाची साखळी आणि पुण्य म्हणजे सोन्याची साखळी. बांधणं नक्कीच, सोन्याची साखळी म्हटली काय आणि लोखंडाची साखळी म्हटली काय, बंधन हे आलंच. त्यामुळे तुकोबराया म्हटले पाप जर जास्त झालं तर आम्हाला त्या योनीमध्ये, नीच योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि पुण्य जर प्राप्त झालं तर आम्हाला देवादी काय होईल, देवलोक प्राप्त होईल. त्यामुळं आणि हे देवलोक कसे आहेत, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते दुष्चित जनी जडो देसी. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्र पदाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुकोबराया म्हटले पाप जेवढा आम्हाला नको आहे तेवढं पुण्य पण नको आहे. कारण पुण्य जर मिळालं आणि जर देवलोकाची प्राप्ती झाली तर तिथलं पुण्य संपल्यानंतर तिथून मृत्यू लोकात फेकलं जाईल. मग कुठल्या जन्मामध्ये आम्ही येऊ सांगता येत नाही. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा ही शिवगडची बिल्डिंग रंगवायची आहे, ऐकताय ना, शिवगडची बिल्डिंग रंगवायची आहे. बाहेरच्या बाजूने जर जिना लावला म्हणजे ती मोठी शिडी असते ती लावली तर तो रंगकाम करणारा तो रंगारी हातामध्ये भरलेला रंगाचा डबा असा भरून वर नेताना हलवत डुलवत नेतो का हो, कसा नेतो, अगदी अलगद घेऊन जातो. रंगकाम झालं की तिथून खाली फेकतो का वरून हळूवार घेऊन येतो. हाच सिद्धांत माझ्या माऊलीने सांगितले. सवेची इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग डुकराचा जन्म मिळेल, कुत्र्याचा जन्म मिळेल का कुठला जन्म मिळेल हे सांगता यायचं नाही. जसं तो रंगारी संपल्यानंतर फेकून देतो तसं देवलोकातील पुण्याची कमाई संपल्यानंतर तेथून मृत्यू लोकामध्ये असं फेकलं जातं की पुन्हा मनुष्याचा जन्म मिळणं सुद्धा कठीण होतं. विठ्ठल काय काय हो लक्ष द्या, लक्ष द्या बरं. म्हणून पाप सुद्धा नकोच आणि पुण्य सुद्धा नको. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्यांगा. आता ऐका, आम्हाला खेडेगावामध्ये कीर्तन करत असताना जरा दृष्टांत रूप बोलावं लागते ताई. आणि त्याच्यामध्ये एक दृष्टांत सांगते तुम्हाला. शेताला जाणारी मंडळी असतात. आता तुमच्यापैकी शेताला जायचा कुणाचा संबंध नसेल, पण जर माहिती असतं तरी शेताला जात असताना पायामध्ये जर काटा मोडला तर आपण सुई सोबत नेतो का होताही. मग तो पायात मोडलेला काटा कशाने काढता. आता ऐका बरं, पाप आणि पुण्य. पायात मोडलेला काटा, काट्याने काटा काढला, पायातला काटा असा बघायचा, बाप रे किती मोठा म्हणून टाकून द्यायचा. आणि ज्यानं काढला तो काटा खिशात ठेवून जर घरी आलं आणि पालती झोपलं, छातीत जर घुसला तर केवढ्याला पडेल.
हा आता ऐका, सगळ्यांना समजलं. पायातला काटा म्हणजे पाप आणि छातीत रुसलेला काटा म्हणजे पुण्य. काटे जरी दोन्ही वेगवेगळे असले तरी दुःख हे निश्चित आहे. म्हणून तुकोबराया म्हटले, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्यांगा. आम्हाला पाप नको आणि पुण्य सुद्धा नको, कारण आम्हाला परत जन्माला यायचं नाही. कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह दुस्तरे. काय म्हटलं? यह संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. म्हणजे सतत 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 भगवंताचं काय घे रे बाबा, नाम घे. असं जर नाम घेतलं तर तुकोबरायांना जी अवस्था प्राप्त झाली ना, ज्ञानरूप अवस्था जी प्राप्त झाली, आणि संत सगळे ज्ञानाग्नीमध्ये म्हणजे ज्ञानरूप होतात आणि आपल्या शिष्याला सुद्धा त्याच पदाला नेण्यामध्ये काय होतं, सक्षम होतात. सक्षम असतात, होतात नाही, असतात. कारण हे संत कसे असतात? संत उदार आहेत आणि आपल्याकडचं जे भरलेलं भांडार आहे, शिष्य फक्त समोर यायचा अवकाश शिष्याला भरभरून देतात, त्यांना संत म्हणावं. आणि संतांची जर व्याख्या करायची झाली, सत्तुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिय. पार्था जयाची ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपु मित्रा दोही सरिसा पाडू. पार्था जयाची ठाई ठाई पार्था जयाची ठाई. घरातून उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा. हे मेहनतीची गा पांडवा जिबुजयचा. पार्था जयाची ठाई ठाई पार्था जयाची ठाई. संतांची व्याख्या या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सांगितली. माझे माऊली म्हणतात, खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. वैषम्याची वार्ता ज्याच्या ठिकाणी नाही, हा माझा हा परका हा भेद ज्या ठिकाणी नाही, त्याला म्हणावं संत. आणि असेच माझे तुकोबराया आहेत आणि ते तुकोबराया आम्हाला या ठिकाणी सांगतायत काय, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो नेदू पाप पुण्यांगा. बघा भगवद्गीतेमध्ये परत ज्ञानाग्नीसाठी सांगितलेलं आहे, यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते. पंचदशिकार सुद्धा बोलतात आपल्याशी. पंचदशिकार म्हणतात क्रियमान कर्म म्हणजेच काय, तर पाण्यामध्ये कमळ पाण्यात राहतं, पण त्या कमळाचं पान त्या पाण्याचा स्पर्श सुद्धा होऊ देत नाही. तसं या जीवानं आपल्याला ज्ञानाग्नीमुळे क्रियमान कर्माचा लेप लागू द्यायचा नाही. संचित कर्माविषयी पंचदशिकार बोलतात की संचित कर्म म्हणजेच काय, जसं एखादं कुसळ अग्नीमध्ये टाकल्यानंतर जळून भस्म होतं, तसं ज्ञानाग्नी पेटल्यामुळं आपल्या ठिकाणचं संचित कर्म सुद्धा जळून भस्म होतं आणि नवे नवे प्रारब्ध जे आहे ते बाधित होतं. याचाच अर्थ काय, तर जीव करता, ऐका, जीव करता ईश्वर करविता आणि आत्मा अकर्ता. जीव करता ईश्वर करविता आणि आत्मा अकर्ता, आणि तो अकर्ता आत्मा मी आहे अशी ज्याची बुद्धी झालेली आहे, नवे नवे मी कर्मफळाचा भोग घेईन अशी ज्याची बुद्धी, ज्याची बुद्धी लिप्त होत नाही, तो कधीही मी कर्माचा करता या कर्माने बांधला जात नाही. आणि याच ठिकाणी तुकोबरायांची अवस्था सुद्धा तीच झालेली आहे. कशी झालेली आहे, यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते. की कुठलेही कर्म तुकोबराया सांगतात आता आम्हाला स्पर्श करत नाही, स्पर्श करत नसल्यामुळं आम्हाला त्या कर्मातून पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. आता तुम्ही बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की कर्माचा नियम काय आहे हो, की कर्म केलं की त्या कर्मातून काय घडतं,
क्रियमान कर्म घडलं की संचित जमा होतं आणि संचित परत भोगण्याकरता, प्रारब्ध भोगण्याकरता परत जीवाला जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगा आले. जर केलेले कर्म भोगायला जर परत येत असेल, आणि तुकोबराय तर या ठिकाणी म्हणतात की आम्हाला पाप आणि पुण्य लागत नाही, हा विरोधाभास लागतो. पण विरोधाभास लागतो याचा समजून सांगते. जो कर्माचा कर्तेपणा स्वतःकडे घेतो त्याला क्रियमान घडतं आणि संचित जमा होतं. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, हे जेने जाणितले तो सुटला गा. आणि तुकोबराय सुटले याचा अर्थ काय? कुठल्याही कर्माचा कर्तेपणा तुकोबरायाने स्वतःकडे घेतलेला नाही. कारण तुकोबरायाने ज्ञानानं हे जाणलं होतं की आत्मा अकर्ता आहे, आणि तो अकर्ता आत्मा कोण आहे? मी आहे. हे तुकोबरायांना ज्ञान झालेलं असल्यामुळं त्या कर्माचा काय लागला नाही, दोष तुकोबरायांना लागला नाही. आणि मग संचित जमा झालं नाही, आणि संचितच नाही तिथं प्रारब्ध भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यायचं काहीच कारण नाही. म्हणून तुकोबराय सांगतात आम्ही अग्निरूप झालो. बऱ्याच ठिकाणी अग्निरूप झालो म्हटल्यानंतर असं वाटतं की अग्नी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच येतो की तो चटका लागणारा अग्नी. पण हा अग्नी इथं अपेक्षित नसून इथं वाच्यार्थ घ्यायचा, तो म्हणजे ज्ञानरूप, म्हणजे हा ज्ञानाग्नी. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करुते तथा. ज्ञानाग्नी सर्व कर्मांना भस्म करतो आणि प्रारब्ध सुद्धा बाधित करतो. ह्याला काय म्हणायचं? ज्ञानाग्नी. आणि हा ज्ञानाग्नीमध्ये तुकोबराय म्हटले, हा ज्ञानाग्नी आमच्या ठिकाणी प्रज्वलित झाल्यामुळं आमच्या ठिकाणची सर्व कर्मे काय झालेली आहेत आता भस्म झालेली असल्यामुळं आम्हाला पाप पुण्य लागत नाही. मग पाप पुण्य ज्या अर्थाने लागत नाहीत त्या अर्थाने पुन्हा जन्म घ्यावा असं वाटेल का हो? कारण जन्म घेण्याकरता काहीतरी सामग्री पाहिजे ना, काहीतरी साठ्याला पडलं पाहिजे. आणि संचित क्रियमान आणि प्रारब्ध म्हणजेच काय? क्रियमान म्हणजे आपण आता सध्या जे करत आहोत वर्तमान काळातलं कर्म म्हणजे क्रियमान कर्म. संचित म्हणजे जे आपलं केल्यानंतर जे जमा पडतं त्याला म्हणायचं संचित. आणि प्रारब्ध म्हणजे ते शिल्लक राहिलेलं पुन्हा भोगण्याकरता यावं लागतं ना, त्याला म्हणायचं प्रारब्ध. मग आम्हाला जरा सोप्या भाषेमध्ये व्यवहारामध्ये सांगावं लागतं की कसं आहे बघा, की बँकेमध्ये जर सगळ्यांचे खाते आहेत का नाही? नाही, ईडीची चौकशी काय लावायची नाही मला, फक्त विचारते. बँकेत खाते आहेत, बँकेत जे जमा झालेलं आहे ना ते कुठलं जमा झालं? वर्तमान काळामध्ये काम करत असताना खाऊन पिऊन काय शिल्लक राहिलं ते आपण कुठं टाकलं? बँकेत टाकलं. अगदी त्याच न्यायानं क्रियमान कर्म करत असताना त्याच्यामधलं जर कर्तेपणा स्वतःकडे घेतला तर त्याचं काय होतं? संचितामध्ये साठतं. आणि ते साठलेलं जसं बँकेतला गरज पडली की काढून आपण वापरतो, तसं पुढच्या जन्म त्याकरताच घ्यावं लागतो. जन्म घेणे लागे. वासना शिल्लक राहिली, कर्म शिल्लक राहिलं, कर्मातून वासना, वासनेतून पुन्हा जन्म. मग ही परंपरा जी आहे ती इथं कुंठित करण्यासाठी तुकोबराय काय म्हणतात? तुका म्हणणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा. आमच्या अंगाला पाप लागत नाही, पुण्य लागत नाही. हा कशाचा परिणाम आहे? सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घेतल्यामुळं आम्हाला ही कसली दिव्य अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि ही दिव्य अवस्था प्राप्त जी झाली त्याला एकच कारण आहे. तुकोबरायाने एका प्रमाणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा. तुकोबराय काय म्हणतात बघा त्या ठिकाणी, जेथे म्हणजे यमाला सांगितलेलं आहे की यमा, जिथं माझं नाम चालू आहे, जिथं माझं नाम घेत आहेत तिथं तो नामधारकाच्या त्या गावाला नाही, त्यांच्या शिवेवर सुद्धा जाऊ नको. यमधर्म सांगे दुता, यमधर्म सांगे दुता. तुकोबरायानेच या प्रमाणामध्ये सांगितलं की जेथे माझा हरिकथा चालू आहे, जेथे माझा नामघोष चालू आहे त्या ठिकाणी यमा तुला त्यांच्याजवळ नाही, त्यांच्या गावाच्या शिवेवर सुद्धा जायला परवानगी नाही. हा फक्त कशाचा परिणाम आहे? ते म्हणजे कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन जे सांगितलं ते म्हणजे नाम. आणि हे नाम जर सतत घेतलं तर आपल्या सर्वांना काय होईल? समाधान प्राप्त होईल. आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी आता अभ्यासासाठी आलेलो आहोत किंवा अभ्यास वर्ग करण्यासाठी आलेलो आहोत. हे कशा करता आलेलो आहोत? आपण समाधान मिळवण्याकरता आलो का कशा करता आलो? समाधान मिळवण्याकरता आलेलो आहे. मग समाधान जर पाहिजे असेल तर संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर सुद्धा आपण दृढ चाललं पाहिजे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण या संतांनीच दृढ अपरिवर्तनीय आणि प्रत्यक्ष त्याला ज्ञान त्या संतांना झालेलं असतं. म्हणून संत जे बोलतात ते अनुभवातून बोलत असतात आणि त्यांचा अनुभव आपल्याला सांगत असतात. कारण आधी केले आणि मग सांगितले. आमचं असं नाही, आम्ही पाठ केले आणि मग सांगितले. संतांचं असं नाही, संत स्वतः आंबा खातात आणि मग सांगतात हा आंबा गोड आहे. आमचं असं नाही, आम्ही लांबूनच आंबा बघणार आणि म्हणणार फार गोड आहे, फार गोड आहे. अनुभव नाही. पण कसं आहे, फक्त पाठांतर करून वाचून. कारण काका म्हणतात परमार्थ हा पाठांतराचा
नाही, अजिबात नाही. पाठांतरांचा जर पाठांतरासाठी जर परमार्थ केला तर त्यासाठी काकाने एक छोटासा दृष्टांत दिलाय. तो दृष्टांत सांगूया आणि ज्ञानोबा घेऊया. काका म्हणतात की एक मोठा पूर आला. त्या पुरातून एक लाकडाचा ओंडका वाहत येत होता. त्या लाकडाचा ओंडक्यावर एक सोन्याची पेटी भरलेली होती. त्या पेटीला सगळीकडे माणिक मोती लावलेले होते आणि त्या पेटीच्या बाजूलाच एक बेडूक पण बसला होता. त्या बेडकाला जेवढी त्या सोन्याच्या पेटीची किंमत जर पाठांतर करून फक्त परमार्थ केला तर तेवढीच आम्हाला संत वाङ्मयाची किंमत. म्हणून परमार्थ हा पाठांतराचा नसून नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी होवी अनुभवावी. पाठांतरापेक्षा काका म्हणतात की नेहमी संतांनी सांगितलेल्या मार्गावरती आचरण करणं ह्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण पाठांतर करणं फार सोपं आहे आणि नुसतं सोपं नाही, दुसऱ्यांना सांगणं पण त्याच्यापेक्षा सोपं आहे. पण स्वतःच्या आचरणात ते आणणं फार अवघड आहे. संतांनी सांगितलेला मार्ग जर त्याचं आपण आचरण केलं तर तुकोबारायांनी सांगितलेल्या या साधनाचा आपल्याला काही उपयोग होईल. कारण भगवंताच्या प्राप्तीकरता साधनं बरीच सांगितली. त्याच्यामधलं आता आपण जे बघितलं ते भक्ती साधन, नाम संकीर्तन साधन बघितलं. दुसरं साधन सांगितलं योग मार्ग सांगितला. तिसरं साधन जे सांगितलं ते कोणतं कर्ममार्ग सांगितला. कर्ममार्ग अतिशय दुस्तर म्हणून सांगितला. अष्टांग योग सुद्धा काय सांगितला, दुस्तर म्हणून सांगितला. कारण योग जर करायचा असेल तर अंगठ्यावर उभं राहा, वज्रासनामध्ये बसा. आता आपल्याला जमत नाही. साधं खाली जरी मांडी घालून 2 तास कीर्तनासाठी जरी बसलो असलो तरी या कुशीवरून त्या कुशीवर किती वेळा आपण झालो आपल्याला हिशोब नाही. त्यामुळे योग साधन सुद्धा आपल्याला जमण्यासारखा नाही. मग योग अवघड आहे, कर्म दुस्तर आहे. मग सोपं काय असेल तर ते नाम संकीर्तन भक्ती सोपी सांगितली. आणि हीच भक्ती आपल्याला आम्हाला जमेल असं तुकोबारायांना विश्वास आहे. म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी आपल्याला साधन सांगितलं. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. समाधानाची प्राप्ती जर व्हायची असेल तर आपल्याला एकच करायचं आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम घ्यायचं आहे. पण नाम घेत असताना कसं घ्यायला सांगितलं हो? काळ वेळ नाम नाम घ्या म्हटलं तर ते कुठं घ्यावं, कसं घ्यावं याला काही नियम. आम्ही नाम कुठेही घेऊ शकतो. नाम घेतल्यानं काय होतं, भगवंतावरचं प्रेम वाढतं म्हणून सांगितलं. पण काका या ठिकाणी आपल्याला सांगतात, अट्टहासानं सांगतात, नाम घेत असताना भगवंताच्या समोर बसा म्हणून सांगतात. नामीला बघा म्हणतात. आणि ती नामी जी आहे आणि आपण एकरूप एक दिवस नाही एकरूप एक दिवस नाही. काका म्हणतात 24 तासातून एकदा तरी हा अनुभव रोज घे. या नामातून उर्मणी अवस्था सुद्धा माझ्या माऊलीने प्राप्त करून घेतली. आणि ही अवस्था प्राप्त सर्वांनाच होऊ शकते. पण संतांनी सांगितलेल्या मार्गावरती आचरण केलं तर होऊ शकते. आणि आचरण करायचं कशासाठी आहे तर चित्ताला समाधान प्राप्त करण्यासाठी करायचं आहे. दिखाव्याचा परमार्थ असत नाही तर तो परमार्थ कशाचा असावा? काका म्हणतात कृतीचा परमार्थ नाही, तो विचाराचा असावा. कारण विचारानंच काय होतं, विचार केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होऊ शकते. फक्त कृती करत असेल तर काय होतं, अंध परंपरा सुरू होते. म्हणजे एखादी कोणीतरी मंदिरात जात असताना काहीतरी घेऊन जाते म्हणून आपण तिचंही बघतो आणि आपण कृतीचा परमार्थ करतो आणि आपणही मंदिरात काहीतरी घेऊन जातो. पण असं न करता विचाराचा परमार्थ असावा. मी काकांचेच ग्रंथांचा अभ्यास सतत करत असल्यामुळे सतत काका 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 मुखामध्ये असते. बघा परमार्थ काकांनी खूप सुंदर शिकवलंय बरं का आपल्याला. काकांचाच एक दृष्टांत आठवला. काका म्हणतायत की देवाची भक्ती करत असताना सुद्धा आपल्यावरूनच काका नेहमी उदाहरण देतात. मी मंदिरात गेलो म्हणे, काका म्हणतात मी मंदिरात गेलो आणि गेल्यानंतर समोर देवाची मूर्ती होती, भगवंत होते आणि भगवंताच्या एका बाजूला डॉक्टरी पेशातले एक डॉक्टर उभे होते आणि दुसऱ्या बाजूला एक प्रवचनकार उभे होते. डॉक्टर पेशातला दुश्मन असल्यामुळं तळपायाची आग मस्तकाला गेली आणि प्रवचनकार हा परमार्थातला शत्रू असल्यामुळं काय झालं, कारण माझ्या सगळ्या तारखा तोच घेऊ लागला, माझ्या निम्म्या तारखा बंद झाल्या, त्यामुळे तो परमार्थातला शत्रू झाला. आणि त्यामुळे त्या दोघांना पाहिल्यानंतर काका म्हटले माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि मी तसंच त्या अवस्थेतच त्या देवाची पूजा केली, देवाचं नामही घेतलं म्हणे आणि अशी पूजा केली आणि घरी गेलो आणि असा मनात विचार आला की मी देवाची जी पूजा केली ती देवाला कशी वाटली, देव कुठं मला बोलला नाही, विचारायला जावं. म्हणून काका दुसऱ्या दिवशी देवाला विचारायला गेले, काय हो पांडुरंगा म्हणे, काल मी तुमची 1000 रुपये खर्च करून तुमची पूजा करून गेलो, कशी वाटली तुम्हाला? तर देव म्हटला हो हो, तू काहीतरी अर्धा तास येऊन लुडबुड केलास या ठिकाणी, काय ते कळलं नाही, पण तुझी तळपायाची आग मस्तकात गेलेली मात्र मला कळली. हे कशा करता सांगायचंय?
नाम जरी मुखातून घेत असू आणि कुणाविषयी जर द्वेष, ईर्ष्या, मत्सर जर मनामध्ये असेल तर नाम कितीही जरी घेतलं तरी सुद्धा ते नाम भगवंतापर्यंत पोहोचत नाही. म्हणून भक्ती करा, पण भक्ती करत असताना संतांनी शिकवलेल्या मार्गाने भक्ती करा. भक्ती करत असताना या आता आपल्या अभंगामध्ये जर आपण पाहिलं तर श्रवणवी भक्ती आपण ऐकली आणि कीर्तन भक्ती ही तुकोबरायांनी सांगितली. जर अभ्यास केला तर बघ, सदा नाम घोष करू म्हणजे कीर्तन भक्ती झाली आणि हरिकथा ऐकू ही कुठली भक्ती झाली? श्रवण भक्ती. म्हणजे या अभंगातून तुकोबारायांनी आपल्याला 2 प्रकारच्या भक्ती शिकवल्या. कारण 9 विधा भक्तीमधील पहिली भक्ती जर कुठली असेल तर ती श्रवण भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम पादसेवनम स्मरणम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदनम. मग तुकोबाराय जर सांगत असतील की श्रवणापासून सुरू झालेली भक्ती अग्निरूप म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. सुरुवात श्रवणापासून जरी झालेली असली तर सगळ्या भक्त्यांचा टप्पा पार करत करत कुठपर्यंत तुकोबारायांनी मजल गाठली? नामाच्या साधनेमुळं तर ज्ञानरूप झाले. म्हणजे आत्मनिवेदन भक्ती तुकोबारायांनी जर नामाच्या सामर्थ्यावर जर केली असेल तर तुम्हाला आम्हाला सुद्धा ती भक्ती साध्य होऊ शकते. पण परमार्थामध्ये प्रगती करावायची असते हेच आपल्याला माहिती नाही. संसारामध्ये प्रगती करायची आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि गमतीनं मी असं सांगत असते की बिल्डिंगचा पहिला मजला बांधला की वरती सळ्या सोडतात. कशा करतात? हा, म्हणजे संसारातली प्रगती आपल्याला कळते, पण परमार्थामधलं दप्तराचं स्वरूप सुद्धा बदलायचं असतं हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. मग तुकोबराय जर सदा नाम घोष करू आणि मग ज्ञानरूप अवस्था जर सांगत असतील नामाच्या बळावरती, तर आपण आयुष्य गेलं तरी फक्त अंध परंपरेने चालत आलेली जर भक्ती करत असू तर ज्ञानरूप अवस्था जी तुकोबाला प्राप्त झाली ती अवस्था आमची कधी होणार हो? याची देही याची डोळा भोगू, याच जर देहामध्ये जर मुक्तीचा सोहळा जर भोगायचा असेल तर संतांनी सांगितलेल्या भक्तीचं रूपांतर ज्ञानामध्ये झालं पाहिजे, ज्ञानरूपमध्ये झालं पाहिजे. पण आम्ही आमचं काय झालं, दप्तर बदलायला तयार नाही. पहिलीच्या दप्तराचं स्वरूप काय असतं हो? काकाच बोलतात बरं का. खाऊचा डब्बा, पाण्याची बाटली, सुशी केली तर एखादी चड्डी किंवा एखादा रुमाल त्या दप्तरामध्ये असतो. बरोबर आहे ना? 5वीला गेलं तरी तेच, 10वीला गेलं तरी तेच आणि PhD केली तरी तेच. दप्तर चालेल का? हे जसं दप्तर तेच चालत नाही, जसं दप्तराचं स्वरूप बदलावं लागतं ना तसं भक्तीमध्ये सुद्धा श्रवणापासून सुरू झालेल्या भक्तीचं रूपांतर आत्मनिवेदनापर्यंत झालं पाहिजे. हे जर काका आपल्याला सांगत असतील तर शिष्याची जबाबदारी आहे की मी तिथपर्यंत कसा पोहोचेल. मग अशी जर अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालायचं. ते मार्ग साधन म्हणजे कोणतं? सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागवणे दुपाप पुण्यांग. आम्हाला तर अग्निरूप झाल्यानंतर, हा नंतर घ्या द्रुपद, अग्निरूप झाल्यानंतर किंवा ज्ञानरूप झाल्यानंतर सुद्धा आपल्याला संत वावरताना दिसतात. पण याचंच उत्तर भगवंतांनी म्हणजे माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, नाना चक्री भांडे झाले ते कुलाले परते नेले परी मागेची परिभ्रमेची मागिले भोवंडिलेपणे. बघा, कुंभारानं मातीचं माठ बनवण्याकरता चाक फिरवावं आणि चाक फिरवल्यानंतर माठ तयार झाला म्हणून जर तो माठ उचलला आणि बाजूला जर ठेवला तर ब्रेक लावल्यासारखं ते चाक फिरायचं थांबत नाही. जरी माठ बाजूला ठेवलेला असला तरी त्या चाकाची गती सुरूच असते. मग मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे. जरी सगळे तुकोबराया पाप पुण्य अंगाला लागत नाही म्हणतात ना, पण तरी सुद्धा तुकोबराया प्रारब्ध शिल्लक असल्यामुळं तुकोबराया वावरतात, संत वावरत असतात. ते कशाप्रमाणे? तर संस्कार वशे. मुक्ताचे देह कैसे, तर ते हालत संस्कार वशे सांगितलं. जसं कशाचं? कुंभाराचं उदाहरण दिलं की मातीचा मठ घडवला आणि तो चाकावरून जरी बाजूला ठेवला तर चाकाची गती पूर्ण होईपर्यंत त्या वेगामुळे जशी राहते ना, तसं मुक्त जरी झालेला असला तरी सुद्धा त्याचा देह प्रारब्धामुळे काय होतो त्या ठिकाणी आपल्याला वावरताना दिसत असतो. म्हणून जरी अग्निरूप अवस्था जरी प्राप्त झाली तरी सुद्धा संस्कार वशामुळे तो देह आपल्याला हलताना चालताना दिसतो. ही अवस्था जी आहे ती ज्ञानरूपाची अवस्था आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप
लागो नेदू पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो। माझ्या तुकोबरायांनी भगवंताच्या प्राप्तीकरिता नवे नवे ज्ञानरूप होण्याकरिता या अभंगातून आपल्याला साधन सांगितलं। साधन करत असताना साध्यापर्यंत पोचायची जबाबदारी आपली असत असल्यामुळं संत सांगून गेले, पण त्या साधनाचा उपयोग आपण संतांनी सांगितला त्याप्रमाणे जर केला तर आपल्याला देखील तुकोबरायांना ज्याची प्राप्ती झाली त्याची प्राप्ती होऊ शकते। पण तेवढ्याच श्रद्धा आणि तेवढा विश्वास संतांच्यावर पाहिजे बरं का। सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो। झालेली कीर्तन रूपी सेवा माझा आनंदाचा कंद पांडुरंग याच्या चरणी अर्पण करते। रखुमाई माता यांच्याही चरणी अर्पण करते। माझे गुरुवर्य डॉक्टर देशमुख काका राहणार मुरगुड यांच्याही चरणी झालेली सेवा अर्पण करते। पतीची या माता अनुसरे पतिव्रता, त्यामुळे झालेली सेवा मिस्टरांच्या चरणी अर्पण करते। टाळकरी माळकरी गावकरी या सर्वांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते।